घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 29 रुपयांची वाढ झाली आहे। गेल्या 3 महिन्यांमध्ये एलपीजीच्या किमतीमध्ये दुसऱ्यांदा वाढ झाली आहे। मुंबईमध्ये 14 किलोच्या सिलेंडरची किंमत 912 वरून 941 रुपये झालेली आहे। वाढत्या महागाईच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं संभाजीनगरमध्ये आंदोलन। घरगुती गॅसचे दर हे 29 रुपयांनी वाढल्याचा निषेध करण्यात आला। आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन। फसवी कर्जमाफी असल्याचं सांगत जन आक्रोश आंदोलन करण्यात आलंय। सातत्यानं होणाऱ्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यावरती परिणाम होतोय। इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून शरद पवार यांची प्रतिक्रिया। आधी 2 रुपयांची वाढ केली, आता पुन्हा एकदा दरवाढ सुरू असल्याची पवारांची सरकारवर टीका। या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा सामान्य माणसाच्या प्रपंचावर। एलपीजीची दरवाढ करून सामान्य माणसाच्या ताटामधील जेवण महागाईच्या आगीमध्ये करपून टाकलं। पण प्रादेशिक पक्ष फोडण्यामध्ये व्यस्त असलेल्या सरकारला बुलेट ट्रेनच्या वेगानं वाढणारी महागाई दिसत नाही। रोहित पवारांचा सरकारवर निशाणा। खाद्यपदार्थ वर्तमानपत्रामध्ये गुंडाळून विक्री करण्यासाठी बंदी। विक्री करणाऱ्यांवरती आता कारवाई केली जाणार आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांचा इशारा। छपाईच्या शाईमधील शिस आणि झिंक कॅडमियम हे मानवी आरोग्यासाठी घातक असल्यामुळे कारवाईचा इशारा। तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार सोलापूरमधील मोहोळमध्ये दूध डेअरीवरती कारवाई। 13 दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवले। चंद्रमौली, एमआयडीसी, कातेवाडी, पेनूर, सारोळे आणि तांबोळे इथल्या 6 दूध उत्पादक आस्थापनांची सखोल तपासणी केली जाणार आहे। भाजपच्या कामगार संघटनेचे चिटणीस अजित आचरेकर यांना मुंबई विमानतळावरती अटक करण्यात आलेली आहे। 5 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या सोन्यासह इतर मुद्देमाल जप्त। डीआरआयनं ही मोठी कारवाई केली आहे। सोनं तस्करीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचाही संशय आहे। आचरेकरांसह आणखी 5 जण अटकेत। विमानतळावरती भारतीय कामगार सेना चांगलं काम करत असताना रवींद्र चव्हाण यांच्या गुंडांची घुसखोरी, त्यांना गोल्ड स्मगलिंगवरती कंट्रोल करण्यासाठी विमानतळावरती ताबा हवाय। भाजप पदाधिकाऱ्याच्या अटकेच्या नंतर संजय राऊतांचा गंभीर आरोप। रवींद्र चव्हाण भाजपचे अध्यक्ष, त्यांचे डावे उजवे जे लोक आहेत त्यांना सोने तस्करी आणि सोने चोरीमध्ये विमानतळावरती अटक झाली। याच्यावरती देवेंद्र फडणवीस का बोलत नाही? याच्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचं काय म्हणणं आहे का? घोडेबाजार राहू द्या बाजूला, याच्यावर भाजपचे राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं काय म्हणणं आहे का? मुंबईच्या गोरेगाव इथल्या मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारित पुलाच्या कामावरून आदित्य ठाकरेंची टीका। पुलावरती लावलेले बॅनर पहा आणि कामाचा दर्जा पहा। मुंबईकरांचा पैसा लुटण्याचं काम सुरू असल्याचाही आरोप। सोशल मीडियावरती व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे। राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची आज संध्याकाळी बैठक। देवगिरी निवासस्थानी या बैठकीचं आयोजन। राज्यसभा सदस्याबाबत बैठकीमध्ये अंतिम निर्णय होणार आहे। या बैठकीला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील उपस्थित राहतील। यवतमाळमधील काँग्रेसचे नेते साहेबराव कांबळे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झालाय। एकनाथ शिंदेंनी कांबळेंच्या कामाचं कौतुक केलं आहे। अनेक वर्ष काम करत असताना त्या ठिकाणी जी उमेदवाराची निवडणूक झाली विधानसभेची, 93,000 मतं त्यांना मिळाली होती। आणि आता शिवसेना आणि साहेबराव कांबळे हे ताकद जी आहे आता त्या ठिकाणी वाढणार आहे। आणि इथं संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली साहेबराव कांबळे या ठिकाणी शिवसेनेचं काम वाढवतील। महापालिका निवडणुकीमधील खर्चाचा हिशोब न देणाऱ्या धुळ्यामधील 11 पराभूत उमेदवारांवरती कारवाई होणार। निवडणूक होऊन 5 महिने लोटले तरी देखील निवडणूक खर्चाचा हिशोब देण्यासाठी टाळाटाळ। पुढील 3 वर्ष कोणतीही निवडणूक लढू नये अशा कारवाईचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती। सोलापूर विधान परिषदेचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा प्रचार दौरा। मोहोळ, माढा, करमाळा आणि माळशिरस तालुक्याचा गोरेंनी दौरा केलाय। या दौऱ्यामध्ये महायुतीच्या सोबत महाविकास आघाडीचे आमदार, नगरसेवक आणि अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। त्यामुळे महाविकास आघाडीच्या अडचणी वाढलेल्या आहेत।
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. भाजप बंडखोर गोकुळ गीते यांच्याकडून मतदारांच्या भेटीगाठी सुरू आहेत. दुसरीकडे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी देखील मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या. दोन्ही उमेदवार सध्या प्रचारामध्ये सक्रिय झाले आहेत. नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये आपला विजय होणार असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत असल्याचं देखील दराडेंनी म्हटलंय. त्यामुळे कोण विरोधात याची चिंता नसल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे. आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मला तिकीट जाहीर केल्यानंतर मी त्या वेळेपासून जे प्रचाराला लागलोय ते कोणी माघार घेतली, कोणी बंडखोरी केली हे मला काहीच कल्पना नाही. मी फक्त प्रचाराला सुरुवात केलेली. आत्तापर्यंत माझा पूर्ण दौरा झाला. त्याच्यामुळे मला काय घडामोडी झाल्या आणि काय मला काहीच माहिती. अनुसूचित जाती प्रवर्गाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाला राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले यांनी विरोध केलाय. अनुसूचित जातीच्या प्रवर्गामधील जातींच्या विकासासाठी उपवर्गीकरण हा पर्याय होऊ शकत नसल्याची त्यांची भूमिका आहे. उपवर्गीकरण केल्यास आगीला हात लावल्यासारखं होईल असाही त्यांनी इशारा दिला आहे. पहिल्यांदा उपवर्गीकरणाला विरोध आणि उपवर्गीकरणाला सपोर्ट असं म्हणून महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये कुठंतरी 2 खंड पाडण्याचा जो प्रकार आहे हा एकदा तर बंद झाला पाहिजे. मुळातच बदर समितीनं जो अहवाल दिलेला आहे तो अहवाल आतापर्यंत ओपनच केला गेला नाही. त्याच्यामुळे बदर समितीच्या अहवालामध्ये काय हा मूळ हेतू शेवटी अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करताना सर्वोच्च न्यायालयानं जे त्याच्यामध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत का उपवर्गीकरण करताना जो डाटा असेल तो डाटा वस्तुनिष्ठ डेटा घेतला पाहिजे, सांख्यिकीय डेटा घेतला पाहिजे. तो डेटा अजूनही लोकांच्या पुढे न येता जर प्रोसेस होत असेल या एकूण प्रोसेसला त्या ठिकाणी आमचा सगळ्यांचा विरोध आहे. यंदा दोन्ही राष्ट्रवादीचा वर्धापन दिन मुंबईमध्ये साजरा होणार आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा वाय.बी. चव्हाण सेंटर या ठिकाणी वर्धापन दिनाचा सोहळा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचा षण्मुखानंद हॉलवरती हा सोहळा साजरा होईल. अजित पवार यांच्या निधनानंतरचा पहिलाच वर्धापन दिन सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल. रायगडच्या सुतारवाडीमध्ये राष्ट्रवादीची बैठक. कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाल्याच्या नंतर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. वाशिम उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या बाहेर पोलीस हवालदाराला मारहाण करून साक्ष बदलण्याची धमकी. महिला पोलीस अंमलदारासह 2 जणांवरती गुन्हा दाखल. बुलडाण्यामधील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांडाचं प्रकरण. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन पाटील निलंबित. एबीपी माझाच्या बातमीचा दणका. या प्रकरणाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती अजूनही कारवाई करण्यात आलेली नाही. वरळीच्या NSCI डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये एका तरुणाचा मृत्यू झालाय. वृषभ गांगुर्डे असं 28 वर्षाच्या या मृत तरुणाचं नाव आहे. या तरुणानं मोठ्या प्रमाणावरती मद्यपान केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर कॉन्सर्टच्या परवानगीवरती देखील प्रश्नचिन्ह. मुंबईतील वरळी NSCI डोम मृत्यूच्या प्रकरणी 8 ते 10 जणांची ताडदेव पोलीस ठाण्यामध्ये चौकशी होतीये. या कॉन्सर्टमध्ये मद्यपानासाठी परवानगी होती का आणि इतर परवानग्यांची देखील पोलिसांकडून तपासणी सुरू होती आहे. पुण्यामधील आळंदी मरकळ रस्त्यावरच्या एका बंगल्यामध्ये सुरू असलेल्या पार्टीवरती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं छापा मारला. नशेसाठी वापरले जाणारे काही पदार्थ पोलिसांनी जप्त केलेत. या पार्टीमध्ये 60 ते 70 तरुण सहभागी झाले. पार्टीला प्रोजेक्ट X असं नावही देण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये अंमली पदार्थांचा वापर झाल्याचा देखील पोलिसांना संशय आहे. बीडमध्ये शेतीच्या वादामधून 2 भावंडांना बेदम मारहाण करण्यात आली. वडवणीमधील चिखल बीड या ठिकाणी शेतीच्या वादामधून शिक्षकासह 3 जणांचा 2 भावांवरती हल्ला. बीडच्या धारूरमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सुनील गिरी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. पीडित महिलेच्या तक्रारीच्या नंतर या आरोपीला बेड्या. नाशिकच्या मालेगावमध्ये अल्पवयीन मुलीची बेकायदेशीरपणे प्रसूती आणि नवजात बालकाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. डॉक्टर किशोर डांगे याच्यासह 11 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. अटक करण्यात आलेले डॉक्टर मालेगाव सामान्य रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक असल्याची माहिती आहे. सोलापूरमधल्या दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये काकाकडूनच 5 वर्षांच्या पुतण्याची गळा दाबून हत्या करण्यात आली. आरोपी काकाला पोलिसांनी अटक केली आहे. तर या हत्येचं कारण स्पष्ट आहे. मुलाचे आईवडील ऊसतोड कामगार असल्यामुळे तो आजीजवळ बरूर गावामध्ये वास्तव्य करायचा.
प्रेयसीच्या आईवडिलांनी लग्नाला नकार दिल्यामुळे तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न. रेल्वेच्या स्कायवॉकवरून उडी घेण्याच्या प्रयत्नामध्ये असणाऱ्या तरुणाचा पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे जीव वाचलाय. वसईच्या माणिकपूर इथली ही घटना आहे. धाराशिवमध्ये मंदिराच्या जागेच्या मोजणीवरून 2 गटामध्ये हाणामारी. महिलांना देखील मारहाण करण्यात आली आहे. सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल झालाय. लोहारा तालुक्यामधल्या अचलेर तांडा या ठिकाणी 20 जणांविरोधात गुन्हा दाखल. फलटण ग्रामीण पोलिसांनी 2 गावठी पिस्तूल, 1 जिवंत काडतूस आणि इतर मुद्देमाल जप्त केलाय. 4 आरोपींना अटक करण्यात आली. या पूर्ण कारवाईमध्ये 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. बीडच्या गोदावरी नदीच्या पात्रामध्ये गेवराई तहसीलदाराच्या माध्यमातून 100 कोटींचं अवैध वाळू उत्खनन. पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांवरती आमदार विजयसिंह पंडित यांचे गंभीर आरोप. एसआयटीच्या मार्फत चौकशी करून ETS सर्व्हे करण्याची देखील मागणी. माझं म्हणणं आहे 100 कोटी रुपयाचं अवैध उत्खनन गेवराई तहसीलदाराच्या त्या ठिकाणी माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली जे काही सिंडिकेट कार्टल काम करत आहे त्याच्या माध्यमातून या गोदावरी नदीमध्ये झालेलं आहे. अकोल्यामध्ये 2 देशी बनावट पिस्तुलासह काडतूस जप्त. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ऑपरेशन प्रहारच्या अंतर्गत ही कारवाई केली आहे. चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेताना ही कारवाई करण्यात आली. सांगलीच्या आटपाडीमध्ये वाळू माफियांचा तहसीलदाराकडून 1.5 तास पाठलाग. आटपाडीमधील माणगंगा नदीपात्रामधील वाळू चोरीचा डाव उधळण्यात आला. तहसीलदार शीतल बंडगर यांची कामगिरी. पालघर शहरामधील गणेशकुंड परिसरामध्ये भीषण अपघात झालाय. कंटेनरच्या धडकेमध्ये दुचाकीवरच्या 22 वर्षाच्या तरुणीचा जागीच मृत्यू झालाय. नाशिकच्या मनमाडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. घराचं बांधकाम सुरू असलेली भिंत कोसळली. एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीररीत्या जखमी आहे. मातोश्री रमाबाई नगर परिसरामधली ही घटना आहे. मुंबईतल्या घाटकोपर पोलिसांनी सोनसाखळी खेचून पळालेल्या 3 आरोपींना बेड्या ठोकल्या. हिमांशू शाहू असं यामधल्या मुख्य आरोपीचं नाव आहे. आरोपींमध्ये 2 अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. मुंबईतल्या मुलुंड पूर्व इथल्या मिठागराच्या जागेवरती प्रस्तावित गृहसंकुल प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी आंदोलन केलं. पर्यावरणीय, सामाजिक आणि नागरी समस्या निर्माण होण्याचा दावा. उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसर अतिक्रमण मुक्त. फेरीवाले, हातगाड्या आणि टपऱ्यांवरती महानगरपालिकेची धडक कारवाई. स्टेशन बाहेरच्या वाढत्या अतिक्रमणामुळे प्रवासी आणि नागरिकांना मोठा त्रास. नागपूरच्या लोहारी सावंगा गावामध्ये लोकसेवेमधून तलावाचं खोलीकरण. प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्यामुळे गावकऱ्यांनीच श्रमदान केलंय. 40 वर्षांपासून रखडलेल्या तलावाचं खोलीकरण करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. नाशिकच्या मनमाड शहर परिसरामध्ये काल वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे भिंत कोसळली आहे. यामध्ये 2 जण जखमी झाले होते. मात्र उपचाराच्या दरम्यान संजय संसारे यांचा मृत्यू झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या बहुतांश भागामध्ये पावसाच्या मध्यम स्वरूपातल्या सरी बरसत आहेत. सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग या भागामध्ये पाऊस. यावर्षी 2 दिवस आधीच मान्सूनचं आगमन, त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यामधील हंगेवाडी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे पिकांचं नुकसान. डाळिंब, लिंबू, संत्रा, मोसंबीच्या बागांना फटका. सरकारनं लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांची प्राथमिक स्वरूपामध्ये 1-2-3 ठिकाणी पाहणी केली आहे. पण जो प्राथमिक अंदाज समोर येतोय तो कमीत कमी 250 ते 300 एकरावरती शेतकऱ्यांचं डाळिंबाचं नुकसान झालं असण्याची अपेक्षा किंवा एक अनुमान लावण्यात येत आहे. आणि हे नुकसान खूप मोठं आहे. आणि त्यातले त्यात नव्याने त्यांनी बागा धरल्या होत्या अशा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यामध्ये काल संध्याकाळच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तालुक्यामधल्या अनेक गावांमध्ये केळीच्या बागांचं नुकसान झालंय. अहिरवाडी गावामधील केळीची बाग उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी प्रभाकर पाटील यांनी हंबरडा फोडला. पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यामध्ये केळीच्या बागा भुईसपाट झाल्यात. माळशिरस तालुक्यामधल्या संगम गावातील शेतकरी गणेश इंगळे यांची 4 एकराची केळीची बाग उद्ध्वस्त झाली आहे आणि तब्बल 25 ते 30 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. नांदेडमध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्यामुळे मशागतीच्या कामाला वेग आला. इंधनाच्या दरवाढीमुळे ट्रॅक्टरद्वारा मशागत महागली आहे. हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांचं बजेट कोलमडलंय. खतं आणि बियाण्यांच्या भावामध्ये देखील वाढ झाली आहे. शेतकरी मेटाकुटीला.
सोलापुरातल्या माढा तालुक्यामधील नुकसान झालेल्या केळी पिकाची शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटील यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांनी पाहणी केली आहे. माढा तालुक्यामधल्या वडोली, आढेगाव, चांदज, टाकळी आणि गार, अकोले, आलेगाव अशा वेगवेगळ्या गावांमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. सोलापूरमध्ये विजेच्या प्रश्नावरती शेतकरी आक्रमक झाले. लोड शेडिंगमुळे करमाळा तालुक्यामध्ये शेतकरी हैराण आहेत. शेतकऱ्याचं वीज वितरण कंपनीच्या जेऊर कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बारामती बस स्थानकाला भेट. स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाच्या अंतर्गत बारामती बस स्थानकाचा राज्यामध्ये प्रथम क्रमांक. साताऱ्याच्या कराडमधील 3.5 किलोमीटरचा 6 पदरी भव्य उड्डाणपुलाची खासदार उदयनराजे भोसले यांनी पाहणी केली आहे. हा पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याविषयी संबंधित कंपनीला सूचना. कराडजवळ होणारी वाहतुकीची कोंडी मिटणार आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात पुण्यामधील करकंब गाव बंद आहे. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत रोष व्यक्त. बाजारपेठ बंद ठेवल्यामुळे गावामधले व्यवहार ठप्प. बीडमध्ये शेतकरी हक्क मोर्चाकडून कर्जमाफीच्या निर्णयाची होळी. आंदोलनामध्ये शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू असं आश्वासन देण्यात आलं. मात्र शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं म्हणत निषेध नोंदवण्यात आला. रत्नागिरीमध्ये 3 दुर्मिळ समुद्री घोड्यांचं रेस्क्यू. मच्छीमारांच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या समुद्री घोड्यांना सुरक्षितपणे पुनर्वसन केंद्रामध्ये देखरेखीखाली ठेवून नंतर समुद्रामध्ये सोडलं गेलंय. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि वन विभागाच्या कांदळवन कक्षाच्या संयुक्त पथकाची कामगिरी. नांदेडच्या बाजारामध्ये मासळी खरेदीसाठी गर्दी. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावरती मासळीचं सेवन फायदेशीर असल्यामुळे लोकांची गर्दी होतीये. सकाळपासून खरेदीसाठी झुंबड. चिपळूणमधल्या करंबवणे खाडीनं पुन्हा एकदा नवजीवन धारण करायला सुरुवात केली आहे. दीर्घकाळाच्या नंतर खाडीमधील विविध भागांमध्ये कोळंबी, खेकडे आणि कोलीम मिळू लागल्यामुळे स्थानिक मच्छीमारांमध्ये समाधानाचं वातावरण. जगातली पहिली ग्लोबल पंढरीची वारी ही लंडनमधून पंढरपूरच्या दिशेनं रवाना. 12 देशांचा प्रवास करून 25 जुलैला ग्लोबल वारी ही पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे. टाळ मृदुंगाचा गजर करत पालखी विंडसर इथून पंढरपूरकडे रवाना झाली आहे. अनिल खेडकर या मराठी विठ्ठल भक्ताच्या संकल्पनेमधून या दिंडीचं आयोजन.